गीत क्रमांक 19. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, आपण आजच्या उपासनेमध्ये 27व्या रविवारची उपासना घेत आहोत. 27वा रविवार आहे आणि आज रविवार आहे आणि 4 ऑक्टोबर आज आसिसीचा संत फ्रान्सिस ह्याचा सण साजरा होत आहे. यंदा महत्त्व असं की आपले पोप फ्रान्सिस आज मला वाटते ह्या घडीला ते निघाले असतील. 1 तासाभराचा हा प्रवास आहे, हेलिकॉप्टरने कदाचित अर्धा तासांचा. आणि ते आज आसिसीला मुद्दामून संत फ्रान्सिस, आसिसीचा संत फ्रान्सिस याच्या सणासाठी खाजगीरित्या, म्हणजे आपण जशी करतो तशी लोकांविना पवित्र मिसा तिथं अर्पण करणार आहोत. कोरोनाचा हा विषाणू तिथे सुद्धा अद्याप गेला नाही संपूर्णपणे. आणि आसिसीला पोप फ्रान्सिस आज मिसा करतील एकटे, अशासाठी की पोप फ्रान्सिसने एक सुंदर असं विश्वपत्रक आज प्रसिद्ध पोप करणार आहेत. हे विश्वपत्र प्रसिद्ध करण्यासाठी आम्हा बिशपांना व्यक्तिगत त्यांनी प्रत्येक बिशपाला व्यक्तिगत अगदी नावाने पत्र पाठवलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो छोटंसं पत्र. प्रिय बंधू, मी तुम्हाला माझ्या नवीन विश्वपत्रकाची एन्सिक्लिकलची प्रत पाठवित आहे. विश्वपत्रकाचं शीर्षक आहे सर्व बंधुजन हो, सर्व बंधुजन हो. हे शीर्षक मी, पोप महोदय पत्रात सांगतात, प्रभू येशूच्या शिकवणुकीतून घेतलेले आहे. प्रभू येशू आपणाला परस्परांमध्ये आपला बंधू, आपली भगिनी ओळखायला प्रोत्साहन देतात. आपण स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार आपल्या सर्वांच्या एकमेव असलेला पृथ्वीवरील ह्या कॉमन घरामध्ये एकत्र नांदावे. प्लॅनेट अर्थ आपण सगळ्यांनी एकत्र नांदावे म्हणून आपणाला परमेश्वर पाचारण करीत आहे. परत पोप मला लिहितात, तुम्ही तुमचा व्यक्तिगत ईमेल मला दिला व आपला परस्पर संबंध जोडला म्हणून मी तुमचा ऋणी आहे. हे साधन एकमेकांमधील, पोप आणि माझ्यामध्ये आणि प्रत्येक बिशपमध्ये, पोप आणि प्रत्येक बिशप डायरेक्ट संपर्क साधण्यास व बिशप म्हणून ऐक्यभाव दृढ करण्यास आणि मजबूत करण्यास, त्याचप्रमाणे आपले
आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी उपयोगाचे असं हे साधन आहे. आपण आपल्या हाती सुपूर्द केलेल्या लोकांना देत असलेल्या पाळकीय सेवेबद्दल धन्यवाद आणि कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करण्यास विसरू नका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि पवित्र कुमारी मरिया तुमची काळजी वाहो. फ्रान्सिस. 1 ऑक्टोबर 2020ला लिहिलेलं रोमच्या कॅथीड्रलमधून लिहिलेलं हे पत्र आहे. आणि हे परिपत्रक सर्व धर्मीय सहिष्णुता विशेष करून त्यावर भर देते की प्रत्येक जगातील प्रत्येक व्यक्ती देवाने निर्माण केलेली ही आपणा प्रत्येकाची बहीण भाऊ आहे. म्हणून बंधुजन हो. संत फ्रान्सिस ऑफ असिसीचे हे शब्द होते त्याच्या शिष्यांना दिलेले, संत फ्रान्सिसने अनुयायांना दिलेले. बंधुजन हो. आपण सगळे बंधू आणि भगिनी आहोत. देवाचं एक कुटुंब, आपला पिता परमेश्वर एक आहे. आज आपण आठवण करू की परमेश्वर, आपण बरेचसे जण शेतकरी आहोत. परमेश्वर आपणाला आपल्या कष्टाचं फळ देत असतो. आणि यंदासुद्धा जरी बरेचसे जण आता आपण शेतकरी असून देखील पीक काढत नाहीत, परंतु जे काढतात, विशेष करून आपल्या तलासरी भागातील, मिशन भागातील आपले ख्रिस्ती बांधव हे शेती करतात. आणि हे आलेलं पहिलं कणीस, जणू काही आलेलं पहिलं फळ आपण परमेश्वराला अर्पित असतो. आपण आपल्या सर्व परिश्रमावर, कामावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून विशेष प्रार्थना करू. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास, आता पात्र होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करू. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागू. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझ्या चरणी आम्ही. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश कुकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर,
तुझी एक थोरा येशू ख्रिस्ता परमाईशाला स्वर्गात कौरव सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि तारण मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रिय कराचे त्याच्या द्राक्षमळ्याची गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलाची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रान द्राक्षे दिली. तर आता यरूशलेमकरांनो आणि यहुदातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्ष देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. मी त्याचे आवार मोडेन, म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करेन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास देईन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आढळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. मिस्र देशातून तो द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमेळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्ष तोडतात. रानडुकरे त्याची नासधूस करतात. जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. परमेश्वराचा द्राक्षमेळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो. स्वर्गातून दृष्टी लावून पहा आणि या द्राक्षवेलाचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर. परमेश्वराचा द्राक्षमेळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय. म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही. आमच्या जीवात जीव आण, म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश परमेश्वरा, तू आम्हाला परत आण. तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्हाला मुक्ती लाभेल. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे होय.
संत पॉलचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरण आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधुनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, ते जे स्वीकारले आणि जे ऐकले पाहिले ते आचरित राहा. म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. प्रभू येशू प्रमुख याजक आणि लोकांमधील श्रेष्ठ यांना म्हणाला, आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्या गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्या द्राक्षमळ्याभोवती कुंपण घातले आणि त्या मध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि मळा बांधला आणि तो मळा माळ्यास खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले आणि कोणाला धोंडमार केली. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्या गृहस्थाने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण ह्याला जिवे मारू आणि याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्ष मळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्ष मळ्याचा धनी येईल तेव्हा तो माळ्यांचे काय करील? शास्त्री आणि परुषी येशूला म्हणाले, तो दुष्टांचे हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल. प्रभू येशू त्यास म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला.
हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे पवित्र शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हास सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल त्या प्रजेला ते दिले जाईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मित्रांनो, प्रभू येशूचे सर्व दाखले, प्रभू येशूची आपणाला जवळ ओळख करून घेण्यास खूपच मोलाचे ठरतात. दाखला ऐकल्यानंतर आपण बघतो की किती बारकाईने निरीक्षण करणारा आणि किती मोलाचा सल्ला देणारा, समजून घेणारा, पण त्याच वेळेला न्यायीपणाने न्याय देणारा. Yes, my dear young people, I particularly address these words to you. We can get to know Jesus closely through these parables that Jesus tells us. The wisdom of Jesus, the greatness of Jesus, the down-to-earth practical guidance of Jesus is very helpful for us when we make decisions every day, whether small or great decisions. मित्रांनो, प्रभू येशूला जवळून आपण व्यक्तिगत आपल्या जीवनाचा सोबती म्हणून ह्या त्याच्या दाखल्यांद्वारे जाणून घेऊ शकतो. एकदा आपली प्रभू येशूची पर्सनल गाठ पडली, पर्सनल अशी व्यक्तिगत ओळख झाली की मग प्रभू येशू काय नक्की सांगतात, कशासाठी नक्की सांगतात, आणि मग खोलात शिरून आपण त्याच्याकडून जीवन जगण्यासाठी खूप काही मिळवू शकतो आणि पटवून घेऊ शकतो. गेल्या रविवारचे, आजचे आणि पुढील रविवारचे शुभवर्तमान एकाच विषयासंबंधी त्रिकूट आहेत. ही तिन्ही शुभवर्तमानं, गेल्या रविवारचं, आजचं आणि पुढच्या रविवारचं, आपण एकत्र घेऊन वाचायला पाहिजेत. माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरणारा गर्व, हौष्टीपणा आणि पाषाण हृदयी वागणं प्रभू येशू अधोरेखित करतात. गर्व, हौष्टीपणा, पाषाण हृदयी वागणूक ह्या दुर्गुणांमुळे आपला घात होतो. जीवनाचा हा व्यर्थ डामडौल आपण सोडून द्यावा आणि चांगलं, आनंदी, समाधानी ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून प्रभू येशूचा प्रयत्न आहे. आपण असं जीवन जगायला पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आता द्राक्षमळाचं हे उदाहरण दिलेलं आहे. पहिलं वाचन, आजचं स्तोत्र आणि आजचं शुभवर्तमान, ह्या तिन्ही वाचनांमध्ये द्राक्षमळा हा शब्द अनेक वेळा आपण ऐकतो. द्राक्षमळा हे इस्रायल पॅलेस्टाईनच्या परिसरातील लोकांच्या अगदी परिचयाचं असं बोलकं उदाहरण आहे. म्हणून प्रभू येशूने ते उदाहरण घेतलेलं आहे. त्याला जे काय सांगायचं आहे ते समजून देण्यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे. आणि म्हणून शेतकरी फळ देणारे पीक कष्टाने आणि श्रमाने लावून त्याची मशागत करतो. कारण द्राक्षमळा म्हणजे देवाने करार करून माझे लोक मी तुमचा देव असा दोघांमध्ये करार करून विशेष आमंत्रित केलेली लोक, की त्यांना जर का परमेश्वराने शिकवलं
तर मग ही लोक जगभर जाऊन त्यांच्या उदाहरणाने लोकांना चांगलं जीवन, समृद्ध जीवन कसं जगायचं हे शिकवू शकतील. म्हणून देवाने बोलावलेल्या इस्रायलच्या लोकांना जणू काही द्राक्षमळ्याची उपमा प्रभू येशू ख्रिस्त देतात. शेतकरी फळ देणारे पीक हे लावतो आणि प्रत्येकाने फळ देणारे जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. त्यासाठी खूप काही देणगी रूपाने प्रभू देतो. पिकाचा अर्थ घेतला आपण तर पाऊस देतो, चांगली जमीन देतो, चांगलं हवामान देतो, चांगली माणसं तिथं काबाड कष्ट करीत असतात. हे एक उपमा आहे. परमेश्वर कसं माणसाचं जीवन समृद्ध होण्यासाठी नेहमी चांगल्या देणग्या देत असतो आणि भरघोस पीक आलं पाहिजे. म्हणजे माणसाचं जीवन हे त्या भरघोस पिकासारखं अगदी खूप असं पीक आणि चांगलं अस्सल प्रतीचं पीक. आता हे जर आपण फळ दिलं नाही, एखाद्या शेतकऱ्याने पीक लावलं आणि त्या पिकाला जर का कणसच आली नाहीत, भातच आला नाही, गहू आला नाही, तर मग एक वर्षभर तो वाट बघील कदाचित, पण तो नंतर ते पीक घेणार नाही, तसं बियाणं घेणार नाही, ते दुसरं बियाणं घ्यायला जाईल तो. तशासारखा प्रभू परमेश्वर आपल्याशी वागेल. कारण जे काही आपल्याकडे आहे ते तो काढून घेईल आणि दुसऱ्यांना, आपल्या नाईलाजाने दुसऱ्यांना देईल. भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेली संपत्ती, अनितीने मिळवलेली सत्ता, फसवून मिळवलेली प्रतिष्ठा, दिखाऊपणा करून मिळवलेली प्रसिद्धी माणसाला कधीही समाधान देणार नाहीत, आनंदी जीवन जगू देणार नाहीत. आणि म्हणून पाप दुष्कृत्य आपण जे करतो, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण जेव्हा वागतो जाणून बुजून, ते पाप परमेश्वराचा शत्रू नसते. पाप करणारी व्यक्ती परमेश्वराला ते पाप सोडून परमेश्वराकडे परत वळण्याची परमेश्वर प्रतीक्षा करतो. परंतु चुका, अपराध, पाप मान्य करण्यास माणूस जेव्हा नाकारतो, त्यात हयगय करतो, तेव्हा परमेश्वर त्याच्या देणग्या मग काढून पात्र असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बहार करतो. माझे अपराध जेव्हा माझ्या व माझ्या विकाराचा दोष मी दुसऱ्यावर ढकलतो, मी काहीतरी कृत्य केलेलं आहे, उदाहरणार्थ मी आळशी बनलो किंवा मी कदर केली नाही, पीक तसंच टाकून दिलं, साफसूफ केलं नाही, त्याची निगा राखली नाही, दुर्लक्ष केलं आणि मग ते पीक जर का नीट आलं नाही, तर मग त्याचा दोष आपण दुसऱ्यांना का द्यावा? ही ब्लेम दी अदर. मला काय होत असेल तर मी आत्मपरीक्षण करून का असं होते हे बघण्याऐवजी मी जेव्हा माझे दोष दुसऱ्यावर ढकलतो, ही सवयच झालेली दिसते आपल्याला, तेव्हा कल्पिलेल्या शत्रूचे मी निष्कामन करून, जणू काही तो कल्पिलेला शत्रू मला एकदा एलिमिनेट करायचा असतो, दूर करायचा असतो, मारायचं असते त्याला जणू काही, आणि माझ्या जीवनातून त्याला नष्ट करायचं असते, आणि तो माझ्या जीवनावर जणू काही तोडगा आहे अशा भ्रमामध्ये आपण वागायला लागतो. माझ्या पापाचा दोष मी दुसऱ्याला म्हणा, दुसरीला म्हणा किंवा देवाला का द्यावा? पाप मी केलं, जाणून बुजून केलं, मी देवाच्या इच्छेविरुद्ध वागलो, मग त्याचा दोष मी दुसऱ्यांना का द्यावा? मी जबाबदार असायला पाहिजे. शेवटी काय सांगतो मला हा दाखला, आजचा हा दाखला बघा. सुरुवात आजची ह्या दाखल्याची. आणखी एक दाखला ऐका, आणखी ऐका. आज आमंत्रण नाही, आज आज्ञा. ऐका,
तुम्हाला ऐकण्याची फार गरज आहे. प्रभू जणू काही अगदी अधीर झालेले आहेत. आणि म्हणून अशी सुरुवात करून आजच्या ह्या दाखल्याची सुरुवात झाली, आजच्या शुभवर्तमानाची सुरुवात झाली. नुकसान आपलेच असेल. जर आपण ऐकलं नाही तर नुकसान आपलंच असेल. कारण शेवटी म्हणतात त्या आजच्या शुभवर्तमानामध्ये, जो कोणी न ऐकल्याने अडखळेल तो पडेल आणि त्याचा नाश होईल. ही एक ओवी आजच्या ह्या शुभवर्तमानात कंसामध्ये टाकलेली आहे. जर का आपण बायबल उघडून बघितलं आणि त्या ओवीचा इथंच आपण उल्लेख करत नाही, पण ते शब्द आहेत. नाईलाजाने परमेश्वर असं म्हणेल की जो कोणी माझं न ऐकेल तो अडखळेल आणि तो पडेल आणि त्याचा नाश होईल. माझ्या बागेतल्या झाडांना फळ का आले नाहीत, का येत नाही, असा प्रश्न खूप जण विचारतात आणि दुसऱ्यांना आणि देवाला दोष देत बसतात. प्रत्यक्षात नसले तरी विचाराने आपण दोष दुसऱ्यांना देतो आणि जणू काही त्यांना आपण, ते नाहीसे झाले का माझं सगळं बरं होईल, हे नसले पाहिजेत का माझं मस्त होईल सगळं. आपल्या जीवनाला दुसऱ्या कोण जबाबदार नाही, आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि म्हणून शेवटी मी सांगेन की आपल्या जीवनरूपी वास्तूचा कोनशिला प्रभू ख्रिस्तच असू द्या. माझ्या जीवनरूपी वास्तूचा कोनशिला ख्रिस्तच असू द्या. म्हणजे देवाचा शब्द ऐकून, आत्मपरीक्षण करून, पाप मान्य करून आपल्या जीवनात आपण बदल घडवून आणू शकतो. आणि बदल, द चेंज इज नेसेसरी. जेव्हा मी वाकड्या मार्गाला जात असतो, चुकीच्या मार्गाला जात असतो, तेव्हा मी जेव्हा कळेल तेव्हा ताबडतोब थांबलं पाहिजे आणि जो बरा रस्ता आहे, योग्य रस्ता आहे, त्यावर मी परत गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जीवनदायी, जीवन संवर्धक असं बाळकडू जणू काही मिळेल. एक आल्हाददायक जीवनाचा आपल्याला अनुभव येईल, हे निश्चित. आमेन. आपली श्रद्धा आपण जाहीरपणे एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्यास कडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र, कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, भिवू नका, कारण आपले जीवन व आपले जग यावर परमेश्वराचा वरद हस्त आहे. आणि म्हणून नम्र होऊन व श्रद्धेने आपण परमेश्वर चरणी आपल्या विनंत्या सादर करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो
आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्च बिशप फेलिक्स मचाडो आणि पाळकीय कार्याची धुरा वाहणारे बिशप्स व त्यांचे सहकारी धर्मगुरू, त्याचप्रमाणे व्रतस्थ व समर्पित जन यांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी परमेश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान, आपल्या राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री, तसेच आपल्या वसई परिसराची काळजी घेण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे त्यांनी ती कर्तव्यदक्षतेने पार पाडावी आणि त्यासाठी त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर इलाज करणारे तज्ज्ञ व सेवाभावी कार्यकर्ते, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा. तसेच कोरोनाने निधन पावलेल्या व्यक्तींना स्वर्गीय सुख लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजारी, दिव्यांग, गरीब व गरजवंत, त्याचप्रमाणे सतत सुरू राहिलेल्या टाळेबंदीमुळे नोकरी गमावलेल्या, कमी पगारावर काम करायला लागलेल्या व बेरोजगार असलेल्या लोकांना विविध व्यक्ती, संस्था व संघटनांमार्फत प्रभू परमेश्वराच्या दयेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. मागील आठवड्यात आपल्या वसई धर्म प्रांतातील 11 धर्मग्रामांमधील 18 धर्मग्रामस्थांना या सप्ताहात देवाज्ञा झाली आहे. राजोळी येथील ख्रिस्तवासी मंजुळा सोज, नंदाखाल येथील फादर इग्नेशियस मचाडो, ख्रिस्तवासी संजाव रॉड्रिक्स, ख्रिस्तवासी लुईस लोपिस, ख्रिस्तवासी इग्नेशियस तुस्कानो, नानभाट येथील ख्रिस्तवासी कोशाव लोपिस, मुळगाव येथील ख्रिस्तवासी मदल्यान अंद्रात आणि पीटर डिसूजा, पापडी येथील ख्रिस्तवासी फिलोमिना परेरा आणि जोझफ गुन्साल्विस, मर्सेस येथील ख्रिस्तवासी कोसू करवालो आणि टॉमस डिसा, नालासोपारा पूर्व येथील ख्रिस्तवासी भानुबेन मकवान आणि सेबॅस्टियन फर्नांडिस, कोलीवाडा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिलाग्रिस कार्दोज, शिर्ले धर्मग्रामातील ख्रिस्तवासी रॉबिन परेरा, उमराळे धर्मग्रामातील ख्रिस्तवासी क्लेटस गोवियस, गाज धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जॉयलेट लेमॉस यांच्यासाठी या सर्वांना स्वर्गीय सुख लाभावं म्हणून आपण प्रार्थना करत असताना आपल्या गुरुदीक्षेचा वर्धापन दिन साजरे करणाऱ्या व वयाची 75 साजरे करणाऱ्या सर्व धर्मगुरूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आणि शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण मनातल्या मनात प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, आम्ही काळाची चिन्हे ओळखावी आणि परमेश्वरी योजनेला आम्ही उदार प्रेमाने प्रतिसाद द्यावा, ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 67. हे प्रभु पावन हे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान, मम पापांच्या भरपाईस्तव ख्रिस्ताचे बलिदान. हे प्रभु पावन हे बलिदान, उपकारांच्या राशी केल्या त्यास्तव हे बलिदान. हे प्रभु पावन हे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे सर्व समर्थ बापा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत प्राप्त झाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. परमाईशाच्या पावन नामे, एत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर आणि रक्त बनवत, त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले, स्तुती केली आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या
व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे, असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांची तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्या बरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धे दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या सर्व लेकरांस दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगमसलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल, अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे.
जगाची पापे दूर करणार हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. आपण पुष्कळ जण असून एक भाकर ख्रिस्ताचं एक शरीर आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे व एका पेल्याचे भागीदार आहोत. हे सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही स्वीकारलेल्या पवित्र कम्युनियनद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ह्या ख्रिस्त प्रेम साक्रामेंटाचा आम्हाला आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनाने साक्षी देण्यासाठी आपणा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 390. कृपासनावरीया निर्मळ करणीया मरिया जीवनाशा जिताचे तारण आहे. फातेमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, यादी नियमास मदत कर. तू माणसांची दृढाशा, निष्कलंक हृदया, सर्व तुला अर्पितो. आमची सारी सुख दुःखे आता वया पुढे. फातेमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, यादी नियमास मदत कर. तू माणसाची दृढाशा.